तर मित्रांनो, खूप दिवस झाले भात कापणी चालू होती. सकाळी यायचं आणि संध्याकाळी घरी जायचं. पूर्ण दिवस शेतावरती जी कापणी असते त्याच्यामुळे शेतावर राहायला लागतं. तर गर्भ शेतामध्ये जास्त भात कापायला सुरुवात होती. तर ते आज पूर्ण कापून झालेलं आहे. भात कापतानाचा मी व्हिडिओ बनवला नाही, डायरेक्टली तुम्हाला भात कापून झालेलं ह्या शेतामध्ये दाखवतो. हे बघा, पाणी आहे त्याच्यामध्ये. तर पूर्ण भात बाहेर काढायला लागतं, त्याच्यामध्ये टाईम लागतो. कापून त्याच्यातच ठेवायचं शेतामध्ये आणि मग ते बाहेर काढायला लागतं. हे बघा, पाणी आहे गर्भ शेतामध्ये. इकडे पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, पाणी अजून आहे. या शेतामधले पण बाहेरच काढायला लागलं भात. बघा इकडे आणि इकडे भात ठेवलेला आहे जमा करून. तर भात कापणी आता संपली. तर जे भात कापल्यानंतर बाहेर काढलेलं आहे ते वाळत घालायचं आहे. इकडे काही भात आहे जे बांधायचं आहे. हे बघा, आणि इकडे बघा, इकडे आम्ही खलं बनवणार, अजून चोपायचं आहे. हे बघा, भात इकडे ठेवलं, इकडून वा, आणि इकडे सुकत टाकलेला आहे भात, पण बांधायचं आहे. तर भात आता बाहेर जे काढलेलं आहे ते सुकत टाकायचे. ते 2-3 दिवस लागणारच. सुकल्यानंतर ते बांधायला लागेल. दरवर्षी खलं पण लवकर बनवतं, पण यावर्षी पाऊस आतापर्यंत पडत होता त्याच्यामुळे खलं बनवायचं ठेवलं. तर खलं बनवायला लागेल, मग छोडणीला सुरुवात करायला लागेल. तर तिकडे भात काढून ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे शेतामध्ये ठेवलं आहे. हे वाळत टाकायला लागेल. खूप भात काढून टाकलेला आहे, ते वाळत टाकायला टाइम लागेल. आज तर होणार नाही, उद्या होणार वाळत टाकून. आणि इकडे बाकीचं टाकलेलं आहे बघा. इकडे आहे भरपूर. शेत तोला आहे अजून. इकडे पाणी आहे विहिरीत. इकडे अजून काल बांधलेलं भात ते शेतातच आहे, आणि आज काढलेलं भात ते इकडे आणून ठेवलेलं आहे. आणि इकडे पण वाळत टाकलेला आहे भात बघा. आणखी तिकडच्या शेतामध्ये पण आहे, इकडे पण ठेवलेलं आहे आणून. हे बघा, भात वाळत टाकायचं बाकी आहे. हे भात पण आमचंच आहे बघा. अजून तर एवढा आहे भात वाळत टाकायचं, तर लागतील अजून 2-3 दिवस. अजून हे बांधायचं आहे, हे पण उद्या बांधायला लागेल. आज तर टाइम झालेला आहे, आज तर बांधू शकत नाही. इकडे पण भात ठेवलेला आहे. गवत खूप उंच झाला आहे. पहिले लोक भात
कापल्यानंतर गवत कापायची. आता तर कोण गवत कापतच नाही, हवंच नाही गवताला तर काय कापणार गवत. पूर्ण गवत तसंच. बघा याच्यामध्ये पण किती गवत उंच झालं आहे. कोण कापत नाही. पावसाळ्यामध्ये कापायची जेव्हा गाडी यायची तेव्हा. इकडे पण पाणी आहे बघा किती. बघा पाणी किती आहे इकडे.